नमस्कार प्रिय बंधू आणि भगिनींनो, आरोग्य आपल्यासोबत या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे. विश्वास आहे ईश्वर कृपेने तुम्ही सर्व स्वस्थ व निरोगी जीवन जगत असाल. बंधू आणि भगिनींनो, नुकताच उन्हाळा आलेल्या उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. या काळात आपल्याला मोठ्या प्रमाणात घाम येत असतो व घामेवाटे आपल्या शरीरातील पाणी बाहेर पडत असते. त्यामुळे आपल्याला पाण्याची आवश्यकता असते. पाण्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी थोड्या थोड्या वेळाने पाणी पित राहावे, की जेणेकरून आपल्या शरीरातील पाण्याचे संतुलन बनून राहील व आपल्याला पाण्याची कमतरता भासणार नाही. तसेच बंधू आणि भगिनींनो, या काळात रसाळ फळांचं सेवन आहारात करण्यात यावा. जसे टरबूज, खरबूज, नारळ पाणी, उसाचा रस यासारख्या फळांचा आपल्या आहारामध्ये समावेश करण्यात यावा. तसेच बंधू आणि भगिनींनो, या काळात बाहेरच पडताना आपल्यासोबत एक पाण्याची बॉटल अवश्य ठेवावी, की जेणेकरून आपल्याला आवश्यकता असल्यास आपण पाणी पिऊ शकणार. तसेच बाहेर पडताना शक्य असल्यास ताक, लिंबू पाणी आणि फळांचा ज्यूस सोबत ठेवावा. तसेच बंधू आणि भगिनींनो, बाहेर उन्हात जात असताना आपल्या शरीरावरती फिकट, सैलसर आणि सुती कपडे परिधान करण्यात यावे, की जेणेकरून आपल्या शरीरावरती हवा खेळली जाईल व घाम हा शोषला जाईल. तर बंधू आणि भगिनींनो, तसेच आपल्याला दुपारी 12 ते 4 या दरम्यान उन्हात जाऊ नये, की जेणेकरून आपल्याला उन्हाचा डायरेक्ट त्रास होणार नाही. बाहेर पडल्यास आवश्यकता असल्यास बाहेर पडल्यास आपण शक्यतोवर आपल्या शरीरावरती पूर्ण झाकून जावे. डोळ्यावरती गॉगल्सचा आणि सनकोटचा वापर करावा. डोक्यावरती छत्रीचा वापर करावा किंवा दुपट्टा घेऊन बाहेर पडावे. तसेच बंधू आणि भगिनींनो, या काळात बाहेर पडल्यानंतर घरात आल्यावर डायरेक्ट कूलरच्या समोर बसू नये किंवा आल्या आल्या थंड असे फ्रीजचे पाणी पिऊ नये. शक्यतोवर माठाचेच पाण्याचा वापर करावा. तसेच बंधू आणि भगिनींनो, या काळात एकदम उन्हातून आल्या आल्या डायरेक्ट स्नान करू नये. स्नान केल्यानंतर आपल्या आरोग्यात त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो व आपण आजारी पडू शकतो. म्हणून डायरेक्ट उन्हातून आल्या आल्या कधीही स्नान करू नये किंवा थंड पाणी पिऊ नये किंवा कूलरसमोर बसू नये. बंधू आणि भगिनींनो, या काळात आपल्या शरीरावरती फिकट, सैलसर अशा कॉटनच्याच कपड्यांचा वापर करावा, की जेणेकरून आपल्या शरीरावरती हवा खेळती राहील व घाम हे शोषला जाईल. आणि बंधू आणि भगिनींनो, या काळात आपल्या घरात डायरेक्ट अशी ऊन येऊ नये म्हणून आपल्या घरांची दारे खिडक्या बंद ठेवावी व व दारा खिडक्यांना पडदे लावावे, की जेणेकरून आपल्या घरी डायरेक्ट अशी ऊन येणार नाही व आपल्याला त्याचा परिणाम भोगावा लागणार नाही. दारा खिडक्या बंद ठेवावे, कारण उन्हाळ्यात आपल्या घरात गरम हवारा घरात येऊ शकतं व त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा दुष्परिणाम होऊ शकतो. शक्यतोवर आपली सर्वांची कामे ही सकाळी किंवा सायंकाळीच करण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकता असल्यास घराच्या बाहेर पडताना आपल्या शरीराला पूर्ण झाकून छत्रीचा वापर करून किंवा दुपट्ट्याचा वापर करून जावे, की जेणेकरून आपल्याला ऊन लागणार नाही. बंधू आणि भगिनींनो, उन्हातून आल्या आल्या थंड पाणी पिऊ नये. बंधू आणि भगिनींनो, आपल्यासोबत एखादा कांदा अवश्य ठेवावा. बंधू आणि भगिनींनो, ही माहिती तुम्हाला आवडली असल्यास आपल्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवावं. माझ्या चॅनलवरती नवीन असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणे विसरू नका. धन्यवाद.